आपल्यासोबत संघटनेचे पदाधिकारी आहेत. सर, आपण काय सांगू परिचय? माझं नाव कॉम्रेड अशोक कहाळे आहे. मी अखिल भारतीय किसान मजदूर सभाचा राष्ट्रीय महासचिव आहे. अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या वतीने 21, 22, 23 मार्च 2025 रोजी नांदेड येथे राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आमचा मुख्य लढा जमिनीचा संघर्ष आहे. जमीन ही शेतकऱ्यांच्या हक्काची असल्याशिवाय त्या देशाची प्रगती नाही. आणि आजपर्यंत हजारो वर्षापासून शेतकरी आणि जमीनदार हा वर्ग अलग राहिलेला आहे. धर्मसत्ता ही जमीनदाराच्या बळावर होती. राज्यशाही 900 वर्ष राज्य केली ती जमीनदाराच्या बळावर होती. आणि आजची लोकशाही ही सुद्धा जमीनदाराच्या बळावरच आहे. आणि म्हणून जमीनदारी व्यवस्था नष्ट करून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात जमिनीचं उत्पादनाचं साधन मिळालंच पाहिजे, हा आमच्या अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा मुख्य अजेंडा आहे. आणि त्या अजेंड्यावर आधारित जंगल जमीन, सरकारच्या आरक्षित जमिनी, देवस्थान जमिनी, गायरान जमिनी आणि जमीनदाराच्या अतिरिक्त जमिनी शेतकऱ्यामध्ये वाटप झाल्या पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांचा जमिनीचा संघर्ष. आणि त्याशिवाय जे शेतकऱ्यांकडे काही अल्पभूधारक शेतकरी आणि प्रत्यक्ष शेतीवर राबणारे शेतकरी यांची आज भांडवलशाही समाजव्यवस्थेनं, साम्राज्यशाही समाजव्यवस्थेनं शेतकऱ्यांचा आर्थिक पिळवणूक करायला सुरुवात केलेली आहे. एकीकडे खते, बी बियाणे, कीटकनाशक यांच्या किमती 100 पटीने वाढलेल्या आहेत. आणि शेतीमालाचे भाव सलग 25 वर्षापासून जैसे थे आहेत. जीवनावश्यक वस्तूचे भाव मार्केटमध्ये वाढलेले आहेत. शेतकरी दरवर्षी 1 लाख रुपयाच्या कर्जबाजारी होऊन जीवन जगते. आणि म्हणून शेतकऱ्याच्या ज्या आत्महत्या वाढलेल्या आहेत ते केवळ आर्थिक कारणानं, आर्थिक शोषणानं शेतकरी आत्महत्या करत आहे. आणि त्या आत्महत्येतून शेतकरी बाहेर येण्यासाठी कीटकनाशक, बी बियाण्याच्या कंपन्या ह्या खाजगी कंपन्या आहेत. या खाजगी उद्योग समूहांनी शेतकऱ्यांची पळवणूक केलेली आहे. तेल उद्योगातील राईस, आटा उद्योग, साखर उद्योग, कापूस उद्योग या सगळ्याच उद्योगपतींनी शेतकऱ्याच्या कापूस उद्योगांनी, कापड उद्योगांनी कापसाची लूट केली, साखर उद्योगांनी ऊसाची लूट केली, तेल उद्योगांनी तेलबिया, सोयाबीन, शेंगदाणा, तीळ इत्यादी तेलबियाची लूट केली. आणि म्हणून नगदीच्या पिकातून शेतकऱ्यांना जो आर्थिक आधार मिळतो तो आज पूर्णपणे कोलॅप्स झालेला आहे. आणि म्हणून शेतकरी अखिल भारतीय किसान मजदूर सभा या विषयावर बाजारपेठेचं जे बॅलन्स आहे, बाजारपेठेची जो समांतरपणा, समतोलपणा आहे, हे सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं आहे. आणि सरकार स्वतःहून हे ठरवून केलेलं आहे की भांडवलशाहीच्या मर्जीवर या देशाची अर्थव्यवस्था चालवणे हे सरकार नियोजित क्रिया आहे. आणि म्हणून त्याविरुद्ध आमचा संघर्ष आहे. सर, आता आपण जसं